बापूंनी मोटर चालू केली, लाईट आली, दाऱ्यावर चालल्यात आता. काय भेजावतं ते विचारू थांबा त्यांना. आणि भाजी आहे, लसूण, ऊस. आता म्हणते जेवून जावा. नाही नाही, आता जेव्हा फुटाफुटी होईल सारी. आता तर मोटर चालू झाली या. झाली तरी नाही जुळत. बस. बारक वाप 5-5 मिनिटाचं. आता कशावर लावून आलाय? लसणावया. लसूण भिजवताय बरं, भिजवा म्हणजे खुरपायला येईन गुरुवारी. हा हा, कवा खुरपा तुमची आहे नी. आलंय का गावात आहे का त्यातले? नाही गावात हा. नाही जुळायचं ना का भाकरीचं ती. आता मग कवा माघारी येणार? माघारी तासाने येतो. तुमच्या ह्याने आमचं काय नाही. हो. लसूणात गावात आहे का लय? नाही लय गावात. नाही ना, मग चालतंय. या मग हा. हा हा. बापूंचं काम चालू आहे, मोटर चालू केली त्यांनी. गाईला गिनीवल आणायला जायचंय, ती बघते माझ्याकडे. चला, काय खाती ग? ही कुत्री इली आमची. मग काल बेल गाडी तुमच्याकडे असती, तुम्हाला दळण पण दळायचं मग. हा, शाळेत त्याच्या टायमिंगला टोस्ट खाती होय. हा, आत्या भाकरीला बसले तरी बापूंला दम निघाना. मटकीची भाजी झाली छानपैकी, सकाळी तुम्ही बघितलं. मटकी, कोंब आलेली मटकी, तांदूळाची भाजी. आम्हाला 200-300 रुपये दिक्यान बाजारातून आणतो. काय ग? आज मंगळवारी काय देऊ? पैसे बर बर. नक्की ते बरं का, अशीच म्हणते, लक्षात जातं तुझं पण. अगं आता ऑनलाईन हे करावं लागते. थांब, कॅश नव्हता काल, आम्ही खरातला सगळा वाटते म्हणून म्हणते. एक दूर झालाय उरक, जेव पटकीने. शाळेचं कधी उरकणार आहे तुम्ही? हा बर, अर्ध गाईला गिनी गोला नाही जायचे. काय कांड्या खाईना, तिला कांड्या खाऊ वाटा नाही. त्याचा गिनी गोल तर एवढसा बारका बारका आहे. ऊस तोडून ठेवलाय तिला. ऊस काय खाय नाही. हॉटेलवरती जायचे, काल सोमवार हॉटेल बंद होतं. आज उरकून जायचंय, कपडे धुवून वाळू घातले सगळं. तिला पाणी ठेवले, आता 11 वाजले. त्या बापू गेले दारातून, मित्र बघितले, माझ्याकडेच बघत बसली. आता हिला खायला तर आणावं जावं लागेल. ओली ओली गिनी गोले तिथे घेऊन येते. आता पक्ष्यांना ह्यावेळेस काय खाया नाही लय. ज्वाऱ्याला कोणा पेरलेलं नाही, त्याच्यामुळे पक्ष्यांचे चिव 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 चालले. मोटर चालू आहे, विहिरीतलं पाणी खाली गेले. त्या दिवशी आत्याने भिजावला या विहिऱ्या टाकून व्हायचं. बारीक केलं आता तिथला आणा म्हणलं, थोडासा मोठा आहे. काय करायचं, गाईला खायला नाही. आता लय अवघड झालं. तेव्हा कुठं टाकला. आज विमान लईच फिरते सकाळी. शेवग्याच्या शेंगा आल्या होत्या, आज त्यांनी गेले. वर एकच आहे. एकच आली, अजून लय आल्या नसते शेंगा. सोयाबीनचं झाड हाताने सगळं पाडून टाकलं. मला पण नाही आले अजून शेंगा. शेवग्याची शेंग कोणाकोणाला खायला आवडते. 2च झाड आहेत, बाकीचे सगळे काढून टाकले. येळा हुडाकते खरं तर. येळा कुठं ठेवलाय त्यांनी? एवढंच घेऊन गेलो हो काय. एवढंच टाकायचं नाही. आता थोडंसं तिकडं आलंय खायला, आता पाणी आटले पण वास येतो गवताचा, त्याच्यामुळे खात नाही गावात. ते अवघड झालं. आता काय येळा घरी घेऊन गेलं काय. हाय गावला
पण लागतंय 11 वाजून गेले तरी जायला लागते. आज उशीर झालाय आवरायला. एकच गाय ठेवली नंतर बरं, नाही तर लय खायची पंचायत झाली असते. सगळ्या बापूंनीवर ऊस लावला, रानात खायच टाकलं नाही. तिकडे काय टाका म्हणलं तर टाकलं नाही. चला, गाईला खायला आणून टाकलेलं आहे. आता आम्हाला उरकायचे, खूप उशीर झालेला आहे. 11 वाजून गेल्यात. जास्त कसं 12 साडेबारा वाजतात. उरकायचं, जेवायचं, अजून पाय तोंड धुवायचं, साडी बदलायची, लय काम आहे. बापू गेले, पोरंही गेली सगळी शाळेत. आता जेवायचं. चला, आता हात मारते, जेवाय वाढू झालं. आपण जेवलेलं उशीर तुम्हाला जेवायचं.